हे पंढरपूर आता हे विठ्ठलमय झालेलं आहे। उद्याच्याला दशमी आहे आणि उद्याच सर्व संतांचे पालखी सोहळे या पंढरपूरमध्ये नगरीमध्ये दाखल होतात। जसं विठुरायाच्या दर्शनाला महत्त्व आहे, अगदी त्याहून अधिक महत्त्व या चंद्रभागेच्या स्नानाला आहे। त्यामुळे सगळे वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा तर काय करतात तर या चंद्रभागेमध्ये स्नान करतात। संत नामदेव म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा। ज्या वेळेस गोदा गंगा नव्हत्या तेव्हा देखील चंद्रभागा होती आणि पृथ्वीवरती जेव्हा काही चर नव्हतं त्यावेळेस देखील पंढरी होती। त्यामुळं या पंढरपूरमध्ये आल्यानंतर या चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी वारकरी सर्वप्रथम प्राधान्य देतात आणि याच वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा देखील पंढरपूर आणि सरकारने यावेळेस या ठिकाणी दगडी पूल जो आहे त्या ठिकाणी देखील वारकऱ्यांना या चंद्रभागेच्या ठिकाणी स्नान करता यावं यासाठी जी आहे ती विशेष व्यवस्था करण्यात आली। गेले अनेक वर्ष 65 एकर परिसर वसवल्यानंतर येथील येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होत होती, कारण त्यांना पुलाच्या पलीकडे अर्धा 1 किलोमीटर जावं लागत होतं फक्त चंद्रभागेच्या स्नानासाठी। त्यामुळे तिथे अनेक अनुचित प्रकार देखील घडत होते। मात्र हे सर्व टाळण्यासाठी आणि 65 एकरच्या अगदी बरोबरच्या समोरच्याच बाजूला चंद्रभागेचं जे आहे ते पात्र आहे, त्या ठिकाणी सिमेंटचे जे आहे ते कठडे तयार केलेले आहेत, वाळवंट देखील आहे। त्याच्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास आणि नदीचं जे स्नान ज्याला आपण म्हणतो ते देखील आता सुखकारक होत आहे। 65 एकर एरिया आहे जो गेले अनेक वर्ष चालू आहे, त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये ज्या गर्दीचा भाग होता त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय व्हायची ती होऊ नये म्हणून 65 एकर एरिया वसवला आणि तिथे हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी त्या ठिकाणी विसावतात, निश्चिंतपणे राहतात आणि त्यांची पंढरपूरची जी वारी आहे ती आणखीन सुखकारक होते। चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने नामदेव पायरीचं दर्शन घेतात, नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर कळसाचं दर्शन घेतात आणि मग मुखदर्शन करून श्री विठ्ठलाच्या चरणी आपला माथा ठेवतात आणि आपली वारी सफल म्हणजे अर्थात पूर्ण करतात। आणि ज्यांना ज्यांना हे शक्य होत नाही ते जे वारीला गेलेत वारकरी त्यांचं देखील दर्शन घेतात। त्यामुळे प्रत्येक दर्शनाला या पंढरपूरमध्ये महत्त्व आहे, चंद्रभागेचं पहिलं महत्त्व आहे। त्याच्यामुळेच वारकरी जेव्हा जेव्हा पंढरपूरमध्ये दाखल होतो अगदी त्याच वेळेला चंद्रभागेच्या स्नानाला जे आहे ते महत्त्व दिलेलं आहे। तुम्ही देखील आज पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे, चंद्रभागेला स्नान करता, काय भावना आहे? काय भावना असे दरवर्षी आम्ही येतो तर आम्हाला एकदम असा आनंद असा सुख सोहळा स्वर्ग नाही। असे किती भाविक आहेत बघा ना तुम्ही, काय देवाची लीला, पाऊस नाही पाणी नाही, पुन्हा एकादश झाली की लगेच पाऊस पडतो। म्हणजे बघा शेतकऱ्याचा पण देव किती विचार करतो, श्रद्धा आहे म्हणून तर आहे एवढे लोक। आणि एकदम छान वाटलं आम्हाला। किती वर्ष तुम्ही वारी करता? आता म्हणजे माझा जन्मच आखाडी एकादशी झाला, माझा जन्मच एकादशीला झाला। मला आता वयाचे 42 वर्ष झाले। 42 वर्ष झाले असताना माझ्या आईनं असंच कडावर आणलं होतं मला, तेव्हापासून माझे वडील वारी करत होते आणि मग ते गेल्याच्या नंतर आता मी पण वारी करतोय। कुठलं गाव? आमचं जालना जिल्हा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, राहणार बोराज। चंद्रभागेमध्ये स्नान करतात सर्व चंद्रभागेचं स्नान हे लई पवित्र म्हणजे चंद्रभागेच्या स्नान जर केलं तर अंग फांग दुखत असेल तर चक आपोआप राहून जातं। चंद्रभागेचं एवढं महत्त्व आहे। चंद्रभागेचा आंघोळ केली म्हणजे सालभर तुम्हाला काहीच होणार नाही। अभंग सांगा चंद्रभागेवर। चंद्रभागेला ते हेच नाही, तेवढं अभंगाच येतच नाही। किती वर्षाली वारी करता? वारी मी तरी 20-25 वर्ष झाली। हरिपाठ, अभंग, गवळणी सगळं चालू आहे। काय म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना शिरमुख आवडीने, लेनच नाही ना आपल्याला। तुळशी हार गळा काशी पितांबर आवडीने नंतर हेची ध्यान। हे पाठ आहे। देव सध्या रावळात नाही, देव कुठे आहे? शिखरावरती। त्याच्यामुळे सर्व भक्तांना आनंद घेता येईल असा देव वरूनच स्वच्छता एकदम नंबर 1, सगळ्या गोष्टी सगळं चांगलं। इथे चंद्रभागेच्या ठिकाणी स्वच्छता, रोडाची व्यवस्था पंढरपुरामध्ये खूप छान आहे, पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही। अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप खूप आभारी। आपल्या पंढरपूर नगरीमध्ये खूप बदल, काही सगळं चेंज झालेलं आहे। हो, बदल झालेला आहे। जसे भाविक देखील वाढत आहेत, समाज देखील वाढतोय, मात्र त्यांची गैरसोय होऊ नये आणि सरकारने देखील जे आहे ठिकठिकाणी जे आहे महिलांसाठी, पुरुषांसाठी पोर्टेबल जे आहेत ते टॉयलेट्स, बाथरूम केलेले आहेत। महिलांना देखील कपडे बदलण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील केलेला आहे। त्यामुळे सर्व वारकऱ्यांच्या याच भावना आहेत, चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत आहेत। कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पंढरपूर।